माझे नाव राहुल आहे. ही गोष्ट जेव्हा मी 11वीच्या वर्गात शिकत होतो तेव्हा माझ्यासोबत घडलेली ही घटना आहे. आमच्या शेजारी काही दिवसांपूर्वी एका काकूंचा परिवार भाड्याच्या घरात राहण्यासाठी आला होता. त्या काकूंचे नाव सुमन होते आणि काका बँकेत नोकरी करत होते. त्यांचे नाव संजीव होते. त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती, पण त्यांना अजून मूलबाळ नव्हते. काकू दररोज संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळात आमच्या घरी गप्पा मारायला यायच्या. काका बँकेचे सर्व काम आटपून घरी यायचे. माझ्या घरात मी, माझी आई व वडील असे तिघे राहत होतो. मला सुरुवातीला काकूमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, पण एके दिवशी माझ्या डोळ्यांनी काकूंना अशा अवस्थेत पाहिले की माझा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. माझे वडील भूमी अभिलेख विभागात कामाला होते. त्यांची ड्युटी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळात असे. एका आठवड्यापासून काकू आमच्या घरी येत नव्हत्या, म्हणून आईने मला त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करायला सांगितले. दुपारची वेळ होती. मी जेव्हा काकांच्या घराजवळ आलो तेव्हा त्यांच्या घराचे दार उघडे होते आणि घरात कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता. माझ्या मनात प्रश्न पडला की काकू तर घरात एकटी असते, मग दुसरं कोण असणार. मी हळूवार पावलांनी घरात शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझे वडील असे होते की ज्याप्रमाणे लेडीज टेलर ब्लाऊज शिवण्यासाठी बायकांचे माप घेतात त्याचप्रमाणे ते काकूंचे माप घेत होते. पण वडिलांना असं करण्याची गरज का? आणि ड्युटी सोडून ते काकूंच्या घरात काय करत होते? काही वेळ मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून पाहिलं. काकू आणि वडील अगदी एकमेकांना आधीपासून ओळखतात असे ते बोलत होते. मध्येच वडील काकूंच्या नाकाला स्पर्श करत होते. मी 10 मिनिटे त्या दोघांची गंमत पाहिली आणि परत माघारी आलो. घरी पोहोचून आईला काय सांगावे याचा विचार करत होतो. शेवटी आईला म्हणालो, त्या काकूंना बरं वाटत नाही म्हणून त्या आपल्या घरी येत नव्हत्या. मग मी म्हणालो, आई, मी मित्रांसोबत खेळायला जातो आहे, यायला थोडा उशीर होईल. असे सांगून मी बाहेर पडलो आणि डोळ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल विचार करू लागलो. काही वेळातच वडील काकूंच्या घरातून बाहेर पडताना मला दिसले. दुपारचे 3 वाजले होते. अजून वडील घरी येण्याच्या वेळेपूर्वीच होते, पण ते मोटरसायकलवर बसून घराकडे न येता विरुद्ध दिशेने निघून गेले. मग मी मनातल्या मनात विचार केला, काकू सुंदर आहेत म्हणून वडील त्यांच्या प्रेमात पडले तर नाही ना. माझ्या आईचा रंग सावळा होता, पण माझ्या आईचा परिवार श्रीमंत होता, त्यामुळे कदाचित वडिलांची सरकारी नोकरी यामुळे आईचा आणि त्यांचा विवाह झाला असेल. वडील आणि काकूमध्ये काय संबंध आहे याचा शोध मला लावायचा होता. संध्याकाळी मी घरी परतलो तेव्हा काकू आईबरोबर हसत बोलत बसल्या होत्या. मी एकटक काकूंकडे पाहत होतो. त्यांच्या नेचरमध्ये मला काहीतरी विचित्र वाटत होतं. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अरे राहुल, माझं एक छोटंसं काम करून दे. मी म्हणालो, बोला आंटी, काय काम आहे? त्या म्हणाल्या, जेव्हा मी इथून जाईन तेव्हा तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. वर मकानवर काही सामान ठेवलं आहे, ते उतरवायला मदत कर. मी म्हणालो, ठीक आहे आंटी, तुम्ही निघाल तेव्हा मला आवाज द्या, मी आतल्या खोलीत आहे. मी आईला वडिलांबद्दल विचारले तेव्हा आई म्हणाली, बाबा घरी नाही आहेत, बाहेर गेले आहेत. मी अर्ध्या तासापासून आंटीच्या आवाजाची वाट पाहत होतो. 6 वाजता आंटीने आवाज दिला, राहुल चल. मग आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो. तिथे आधीच माझे वडील खुर्चीवर बसले होते. मला पाहून ते घाबरले. मी विचारले, बाबा तुम्ही इथे काय करताय? त्यांना काही सुचेना. मग बाबा म्हणाले, काकूंचा फोन आला होता की घरातली वायरिंग खराब झाली, फ्रीजला हात लावला की करंट लागतो, म्हणून मी ते चेक करायला आलो होतो. मी त्यांना प्रश्न केला, बाबा काकू तर घरी नव्हत्या, मग तुम्हाला कसं कळलं की वायरिंग बिघडली? तेव्हा ते म्हणाले, मी वायरमनला बोलावलं होतं, तो चेक करून सांगणार होता, पण तेवढ्यात तुम्ही आलात. असे खोटे सांगून ते निघून गेले. मी काकूंना विचारलं, आंटी कोणतं सामान उतरवायचं होतं?
त्या म्हणाल्या त्या मकानवरची ती बॅग उतरवायची होती. मी स्टूल आणून त्यावर चढलो. बॅग जड होती. वरून खाली पाहताना माझी नजर काकूंच्या गाऊनवर पडली आणि माझं आकर्षण अधिकच वाटलं. काकू गुबगुबीत होत्या. तेव्हा मला कळालं की बाबा काय येत होते, कारण आई सडपातळ आहे आणि काकू तब्येतीने गुबगुबीत होत्या. बॅग उतरवल्यावर मी मनातल्या मनात काकूंना विचारलं, आंटी माझे बाबा इथे रोज येतात का? त्या म्हणाल्या नाही, जेव्हा काही अडचण येते तेव्हाच मी त्यांना फोन करते. मी विचारले, पिताजींचा नंबर कोणी दिलाय? त्या म्हणाल्या नंबर कोणी दिला नाही. एक दिवस बाजारात तुमचे बाबा मला भेटले तेव्हा मी त्यांना विचारून घेतला. मी म्हणालो, आंटी पुढे काही काम असेल तर मला फोन करा, बाबांना करू नका, कारण ही गोष्ट आईला कळली तर मोठं भांडण होईल. त्या घाबरून म्हणाल्या ठीक आहे, पुढे तुलाच सांगेल. मी परत आलो. संध्याकाळी आईनं म्हटलं, राहुल ही कोथिंबीर वडी आंटीला नेऊन दे, त्यांना आवडते. मी ताट घेऊन काकूंच्या घरी गेलो. दार उघडं होतं, पण आत कुजबूज आवाज येत होता. मी हळूच जाऊन पाहिलं तर बाबा आणि काकू एकमेकांच्या मिठीत होते. बाबा ओठावर ओठ ठेवून होते. हे पाहून मलाही वेगळीच भावना झाली. त्यांनी आपले बाजूला ठेवून एकमेकावर प्रेम करायला सुरुवात केली आणि शांत झाल्यावर मी दाराजवळ येऊन आवाज दिला. बाबांनी घाईघाई आपले परिधान केले. मी काकूंना म्हणालो, आंटी ही वडी आईने पाठवली. काकू घाबरल्या होत्या. मी बाबांचे बूट तिकडे पडलेले पाहिले. काकू म्हणाल्या, बाबा परत आले होते का असं मी त्यांना म्हणालो. काकू म्हणाल्या हो, पण ते बूट विसरले. आणि बाबांना बाहेर बोलावून मी म्हणालो, हे बूट घ्या आणि पुढे अशी चूक करू नका. बाबांनी माझी माफी मागितली. कोथिंबीर वडी काकूंना देऊन मी निघालो. रात्री बाबांशी समजूत करताना ते म्हणाले, तू आईपासून ही गोष्ट लपवलीस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. पुढे कधीही अशी चूक मी करणार नाही. पण तरीही माझ्या मनात काकूंबद्दल आकर्षण वाढतच होतं. त्यांचे ते रूप मला सतत भेडसावत होते. पुढे एकदा सकाळी मी काकूंकडे गेलो तेव्हा त्या मोकळ्या मनाने बोलू लागल्या. त्यांनी सांगितले की 5 वर्षापूर्वी भुवनेश्वरला असताना काकांचा अपघात झाला. त्यात त्यांच्या शरीराचा एक भाग निकामी झाला. ते खूप निराश झाले. एक स्त्री म्हणून तिच्या इच्छा अपूर्ण राहिल्या. मग इथली पोस्टिंग झाल्यावर माझ्या बाबांशी ओळख झाली आणि नातं निर्माण झालं. तेव्हा मी काकूंना म्हणालो, आंटी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, गरज पडली तर माझ्याकडे या. मी तुमच्याकडे आकर्षित झालो होतो. त्यावर काकू म्हणाल्या, तू मला ती खुशी देऊ शकतोस का? मी होकार दिल्यावर थोड्या वेळाने आम्ही दोघांनीही भरभरून प्रेम केलं. त्यानंतर काही दिवस असंच चालू राहिलं. रात्रीच्या वेळी मी मित्रांबरोबर फिरायला जात असल्याचे सांगून काकूंकडे जाऊ लागलो. काकू समाधानी राहू लागल्या. मी आता हळूहळू 16 वर्षाचा झालो होतो. शरीराने प्रौढ पण मनाने अजून बालिश. सुमन काकूबरोबरचे ते क्षण माझ्यासाठी एक गुप्त विश्व होतं. आईला काहीच कल्पना नव्हती. बाबा मात्र काही अंशी जागृत झाले होते. त्यांना वाटायचे की मी त्यांची चूक लपून ठेवली म्हणून ते माझ्याकडे कृतज्ञतेने पाहत. पण खरं म्हणजे माझी स्वतःचीच एक वेगळी दुनिया रंगत होती. 1 महिना उलटला. काकू अधिकाधिक वेळ माझ्यासोबत घालू लागल्या. काका संजीव यांना घरची परिस्थिती लपवायची होती, पण ते एक दिवस अचानक लवकर घरी आले. मी तेव्हा काकूंच्या मकानवर होतो. खाली बूट पाहून माझ्या हातपायांनी काम केले नाही. काकांनी आवाज दिला, सुमन दार उघड. काकूंनी घाईने मला मकानवरील जुन्या सामानाच्या बंडलमागे लपवले. दार उघडताच काका आत आले. त्यांनी शंकेने घरात नजर फिरवली. कोणी होतं इथे? ते म्हणाले. काकू म्हणाल्या, कोणीच नव्हतं, तू लवकर कसा आला? काका बोलले, आज बँकेत काम कमी होतं, पण तुझा चेहरा पाहून वाटतंय काहीतरी बेकार आहे. काकूंनी त्यांना गप्पामध्ये गुंतून ठेवलं. मी संधी साधून मागच्या दाराने सरपटत घराबाहेर पडलो. श्वास लागला होता, पण त्या दिवसापासून मी ठरवलं की आता काकूंकडे फार वेळ राहू नये. पण माझं मन माझ्या ताब्यात नव्हतं. पुढच्या आठवड्यात काकूंनीच मला एके दिवशी शाळेतून परतताना रस्त्यात अडवलं. त्या म्हणाल्या, राहुल आज संध्याकाळी 7ला काका बाहेरगावी जाणार आहे. 2 दिवस येणार नाहीत. मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे.
मी गेलो त्या रात्री काकूंनी मला जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. राहुल, मी तुझ्याशी खोटं बोलले. त्या म्हणाल्या, काकांचा अपघात खरा आहे, पण ते फक्त अर्धवट निकामी नाही, ते पूर्णतः काम करू शकतात. मात्र ते एका दुसऱ्या बाईच्या प्रेमात आहे, त्यामुळे माझ्याकडे पाहत नाही. ही गोष्ट ऐकून मी हादरलो. म्हणजे माझे वडील आणि काकू यांचं नातं ही काकांच्या बेजबाबदारपणाची प्रतिक्रिया होती. काकू पुढे म्हणाल्या, मी तुझ्या वडिलांना घरच्या समस्या सांगितल्या. त्यांनी हळूहळू माझं मन वळवलं. पण तुझ्याबरोबरचे संबंध ते माझ्या इच्छेने नव्हते. तूच माझ्याकडे आला होतास. मी गप्प बसलो, कारण ते खरं होतं. सुरुवात मीच केली होती. मला वाटलं मी एकटा आहे या गोष्टीत, पण आता कळलं की हा सगळा एक गुंता आहे. 1 महिन्याचे काकूंचे गृहस्थ पण भंगले. काकांना सगळं समजलं. एके रात्री मोठा हादसा झाला. काका आणि काकूंच्या घरातून आरडाओरडी होत होती. माझ्या आईनं मला तेथे पाठवलं. मी गेलो तर काका हातात पोलिसांना फोन करणार होते. काकू रडत होत्या. मी धैर्याने पुढे जाऊन म्हणालो, काका फोन ठेवा, मी तुम्हाला सगळं सांगतो. मी त्यांना सत्य सांगितलं. माझे वडील आणि काकू यांच्यापासून सुरुवात, मग माझी स्वतःची भूमिका, सगळं. तेवढ्यात मागून माझे वडीलही आले. घराच्या दारात आई उभी होती. साऱ्यांच्या डोळ्यात निराशा होती. त्या रात्रीनंतर गोष्टी बदलल्या. काकू आणि काका पुण्याला स्थलांतरित झाले. माझे वडील आईकडे माफी मागून घरात परतले, पण विश्वास हरवला होता. आई मात्र माझ्याकडे रागाने पाहत होती. तू लहान आहेस, पण तुझे हे कृत्य बालपणाचे नाही आहे, ती म्हणाली. मी मान खाली घातली. शाळेतलं शिक्षण, मैत्रीण, आईवडिलांचं प्रेम, हे सगळं मी एका गोष्टीत गमावलं. पण एक धडा मात्र मिळाला. वासना आणि प्रेम यात फरक असतो. वासना ही क्षणिक असते, तर प्रेम ही संयमाची परीक्षा असते. मी आता नव्याने सुरुवात करायचं ठरवलं. मी आता 17 वर्षाचा झालो होतो. घडलेल्या सर्व घटनांचा 6 महिने उलटून गेले होते. काका व काकू पुण्याला गेल्यापासून आमच्या घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. पण ही शांतता निरोगी नव्हती. ती एक अशी शांतता होती जिथे शब्द मेलेले असतात, नाती तुटलेली असतात आणि माणसं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यास घाबरतात. माझी आई सुनंदा खूप बदलली होती. ती आता पूर्वीसारखी हसतमुख राहिली नाही. तिचा रंग सावळा असला तरी तिच्या एक वेगळीच सोबती होती. ती नोकरी करायची नाही, पण घरातली प्रत्येक जबाबदारी ती एकटीच उचलायची. वडील मिलिंद यांच्याशी ती केवळ गरजेच्या गोष्टी बोलायची. जेवण तयार असेल, पाणी संपले असेल, बिलं भरायची असतील, फक्त एवढाच संवाद. प्रेमाचा, हळवेपणाचा कोणताही शब्द तिच्या तोंडून निघत नसे. एके दिवशी संध्याकाळी मी तिच्या खोलीत गेलो. ती जुन्या फोटोची चौकट हातात घेऊन बसली होती. तो फोटो तिच्या वडिलांचा होता, माझ्या आजोबांचा. मेहंदीचा हात, जातीय नाती, असे काहीतरी बोलत होती स्वतःशी. मी हळवार तिच्या शेजारी बसलो. आई, मी म्हणालो, तू माझ्याशी रागावली आहेस ना? ती माझ्याकडे पाहत राहिली. डोळ्यात अश्रू होते. राग नाही राहुल, दुःख आहे. तुझ्यावर विश्वास ठेवला होता, तुला मुलगा समजलं होतं, पण तू एका आईच्या मुलासारखा वागलास का? तू एका स्त्रीचा गैरफायदा घेतला. ती मोठी असली तरी तू तिच्या भावनांचा खेळ केलास. पण आई, तिनेच तर. संपवितो राहुल. तिने मला मध्येच थांबवलं. सुमन काकू चुकीच्या होत्या हे मान्य, पण तू लहान नव्हतास. चुकीचं आणि बरोबर हे तुला ठाऊक होतं, तरीही तू त्या नात्यात उतरलास. आता तुझी जबाबदारी आहे की आयुष्यात पुढे कधी अशी चूक करू नकोस. मी डोकं वाकवलं. आईचे शब्द माझ्या अंगावरचे कातडे चिरफाडत होते. दुसऱ्या दिवशी शाळेत एक नवीन मुलगी आली. तिचं नाव करिश्मा. उंच, गोरा रंग, लांब केस आणि बोलण्यात एक ताजेपणा. तिनं पहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मी तिला पाहताच माझं मन घाबरलं, कारण माझ्या मनात पुन्हा तीच इच्छा जागृत होती की काय, अशी भीती वाटली. मी तिच्यापासून दूर राहिलो. क्लासमध्ये तिच्याबरोबर बोलणं टाळलं. पण करिश्मा स्वतःहून माझ्याकडे आली. तू राहुल ना? ती हसत म्हणाली. हो, मी सावधपणे म्हणालो. तुझ्याबद्दल पुष्कळ ऐकलंय. म्हणतात तू गणितात फार हुशार आहेस, ती म्हणाली. मी हसलो. अरे, ती जुनी गोष्ट झाली. आता मी एवढा हुशार नाही. ती माझ्याकडे पाहून हसली.
त्या दिवसापासून तिने माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न सुरू केला. मी मात्र तिला हातचा रोखण्याचा प्रयत्न करत होतो. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर करिश्माने मला सांगितले, राहुल, तू माझ्याशी दुरावून का वागतोस? मी काही तुझी शत्रू नाही. मी खोल श्वास घेतला. करिश्मा, मी खूप चुका केल्या आहेत. मी चांगला माणूस नाही. तू माझ्यापासून दूरच राहिली तर चांगलं. तिच्या डोळ्यात कुतूहल होतं. प्रत्येक माणूस चुका करतो राहुल. फरक असतो तो त्या चुकांपासून शिकण्याचा. तू जर बदलू पाहत आहे तर तुझ्यात काहीच वाईट नाही. तिचं बोलणं माझ्या मनाला भिडलं. त्या दिवसापासून थोडे थोडे आम्ही बोलू लागलो. हळूहळू आमची मैत्री वाढली. करिश्मा खूप बोलकी होती, पण प्रेमळही होती. तिच्या आईची थोडी छटा होती. तीही सावळी होती, साधी होती, पण तिच्यातला आत्मविश्वास वेगळा होता. एकदा ती माझ्या घरी आली. प्रकल्पाचं काम होतं म्हणून. आईनं तिला पाहिलं. कोण आहे ही? आईनं विचारलं आणि तिच्या आवाजात पहिल्यांदाच काही आर्ज होता. ही करिश्मा, मैत्रीण आहे शाळेतली, मी सांगितलं. आईनं तिला एक टोकदार नजरेनं पाहिलं. ती कदाचित आतल्या आत विचार करत होती की ही मुलगी सुमनसारखी कुठे ओढ निर्माण तर करणार नाही. पण करिश्मानं आईला आदराने नमस्ते आंटी म्हणताच आईचा चेहरा थोडासा उजळला. आम्ही दोघांनी प्रकल्पाचं काम केल्यावर ती जाऊ लागली तेव्हा आईनं तिला चहा घ्यायला सांगितला. तो क्षण पाहून मला थोडी आशा वाटली. दरम्यान वडील मिलिंद यांच्यात एक बदल आला होता. त्यांनी बँकेतली एक वेगळी ड्युटी स्वीकारली होती, ज्यामुळे ते संध्याकाळीच घरी येऊ लागले. ते आईशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करू लागले. एके दिवशी त्यांनी आईला एक नवीन साडी आणून दिली. आईनं ती घेतली, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज नव्हतं. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आई, बाबा बदलू पाहत आहे. आई म्हणाली, बदलणं सोपं नसतं राहुल. विश्वास मेल्यानंतर पुन्हा तयार व्हायला वर्ष लागतात. मी तिच्याकडे बघत राहिलो. ती बरोबर होती. एक रात्री मला जोरात खोकला आला. माझी तब्येत बिघडली. ताप 104 वर गेला होता. डेंग्यूचं लक्षण होतं. घाईने रुग्णालयात नेले. आई घाबरून गेली होती, पण वडील होते तिच्यासोबत. त्या रात्री वडिलांनी आईला बाजूला घेऊन सांगितलं, हा मुलगा वाचला पाहिजे. मी कितीही वाईट असलो तरी तो माझा मुलगा आहे आणि तुझाही. आईचे डोळे भरून आले. तिने काही उत्तर दिलं नाही, पण ती वडिलांच्या हाताला हात लावून बसलेली रात्रभर पाहिली. 15 दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर मी बरा झालो. घरी आल्यावर करिश्मा आली. तिने मला गिफ्ट दिलं, एक छोटंसं डायरी. त्यावर लिहिलं होतं, नवीन सुरुवात हीच खरी यशस्विता. मी डायरी उघडली. पहिल्या पानावर तिने शब्द लिहिले होते, वासना आणि प्रेम यात फरक आहे. वासना ही दृष्टीचा विषय आहे, प्रेम मनाचा. तुझं मन चांगलं आहे राहुल, तेच ठेव. ठीक आहे. मी या शब्दांपासून पुढील आयुष्य जगण्याचा निर्धार केला. मी शाळेत लक्ष घातलं. गणितात हुशार असल्याने मी राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिंकली. वडिलांनाही त्याचा अभिमान वाटला. आईनंही मला मिठी मारली. आणि करिश्मा, आम्ही चांगले मित्र झालो. आमच्यात प्रेम नव्हतं, पण आदर होता, विश्वास होता. तिने मला एक गोष्ट शिकवली, आत्मसन्मान ही सर्वात मोठी गोष्ट असते. मी सुमन काकूंपासून शिकलो की चुकीच्या मार्गाने जाणं एखाद्याची सर्वस्वी बर्बाद करू शकतं. पण करिश्मापासून शिकलो की दुसऱ्या संधीतून सुंदर आयुष्य घडवता सुद्धा येतं. आणि सर्वात महत्त्वाचं, आईवडिलांचा विश्वास परत मिळवणं कठीण आहे, पण अशक्य नाही. हळूहळू ते पुन्हा एकमेकांच्या जवळ येताना पाहिले. एका रविवारी त्यांनी एकत्र चहा प्यायला सुरुवात केली. रात्री जेवायला एकत्र बसले. वडिलांनी आईच्या आवडीची फुलांची रोपटी आणली आणि आईनं ती लावली. आता मला समजलं होतं की जीवन म्हणजे फक्त इच्छांचा भोग नव्हे, तर नात्यांचा सन्मान आहे. शालेय शिक्षण संपल्यावर मी पुण्याला अभियांत्रिकी शिकायला गेलो. तिथे एक सामान्य मुलगी भेटली. तिच्याशी लग्न करताना मी माझ्या मुलाला एकच गोष्ट सांगेन, प्रेम ही पवित्र गोष्ट आहे. तिचा गैरवापर कधी करू नकोस. मी आता 20व्या वर्षी पुण्यात इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होतो. शालेय जीवनातल्या त्या घडामोडींना जवळपास 4 वर्ष उलटून गेले होते, पण मनातल्या जखमा काही पूर्णपणे भरल्या नव्हत्या. काकू काकांची आठवण येईल तेव्हा मला एक वेगळी भीती वाटायची. इतरांवर विश्वास ठेवायचा कसा, स्वतःवर विश्वास ठेवायचा कसा. कॉलेजमध्ये मी जाणीवपूर्वक एकांती राहिलो. माझे 2 चांगले मित्र होते, सूरज आणि अंकित.
पण त्यांनाही मी भूतकाळाबद्दल कधी काही सांगितले नाही. रात्री उशिरापर्यंत जागून एकटाच अभ्यास करायचो. स्वतःला व्यस्त ठेवणे हाच एकमेव आधार होता. माझी आई सुनंदा रोज फोन करायची. तिचा आवाज पूर्वीसारखा उबदार झाला होता, पण तरीही त्या आवाजात एक कोवळेपणा होता. वडील मिलिंद यांनी नोकरीहून अर्धवेळ सेवानिवृत्ती घेतली होती. ते आता गावी जाऊन शेती करू लागले होते. माझ्या आईला बघूया म्हणून तिकडे घेऊन गेले होते. आईला गावची शांतता आवडली आणि त्यामुळे तीही कामाला तिथे राहू लागली होती. दोघे आता एकत्र झाले होते. कदाचित पहिल्यांदा विश्वास नसला तरी सवयीचे नाते फुलत होते. पुण्यात एका महिन्यात एक मोठा बदल झाला. एका पाहुण्या व्याख्यात्याची इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भेट होती. त्या व्याख्यात्याचे नाव अरुण कुलकर्णी होते. ते एक प्रसिद्ध मानसशास्त्र होते. त्यांच्या व्याख्यानानंतर मी त्यांना भेटलो. आयुष्यातल्या गोंधळाबद्दल बोललो. त्यांनी मला एक सोपी गोष्ट सांगितली. जे गेले ते गेले, परत येणार नाही. पण जे आहे ते कसं जगायचं ते आपल्या हातात आहे. तेव्हापासून मी थोडा हलका झालो. स्वतःला नव्याने घडवायला सुरुवात केली. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माझी भेट ऋतुजाशी झाली. तीही इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी होती, पण दुसऱ्या शाखेत. ती अतिशय हुशार, बोलकी, स्वाभिमानी. पहिल्या भेटीतच तिने माझ्यातली एक गोष्ट ओळखली. तू खूप एकटा आहेस, ती म्हणाली. पण तुझ्या डोळ्यात एक गोष्ट आहे, जणू काहीतरी लपवतोस. मी स्मित झालो. तिने मला घाबरवलं नाही, तर हळुवारपणे बोलले. थोड्या आठवड्यांनी ऋतुजा माझ्या जवळची मैत्रीण झाली. तिला एक मोठं हृदय होतं. ती माझ्याकडे एखादा प्रश्न फेकून द्यायची, पण उत्तर माझ्याच अंगावर सोडायची. एके संध्याकाळी नदीकाठी बसलो होतो. पुण्यातली मुलींची नदी पात्र कोरडी होती, पण त्या दोन्ही कडांना अजून हिरवळ होती. ऋतुजाने माझ्या हातात हात घेतला. राहुल, मला माहीत आहे की तुझ्यात काहीतरी भेगा आहेत, पण तू सुंदर माणूस आहेस. फार विचार करू नकोस. त्या रात्री मी तिला सगळं सांगितलं. एका एका शब्दात, सुमन काकूंपासून माझ्या वडिलांपर्यंतच्या, आईच्या दुःखापासून मला झालेल्या पश्चातापापर्यंत. तिनं सगळं ऐकून ती शांत राहिली. ऐकून झाल्यावर ती म्हणाली, तू तुलाच दोष देतो का? हो, मी म्हणालो. पण तू बदललास ना? तिनं विचारलं. प्रयत्न करतोय, मी म्हणालो. मग पुरं आहे. तिनं खांद्यावर हात ठेवला. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य तुझ्या हाती आहे. त्या दिवसापासून ऋतुजा माझ्यासाठी एक दीपस्तंभ बनली. एक दिवस माझ्या वडिलांचा फोन आला. ते अतिशय गंभीर स्वरात बोलत होते. राहुल, सुमन काकूंचा काका संजय यांचे निधन झाले, हृदयविकाराच्या झटक्याने. हे ऐकून मी हादरलो. काकूंशी माझे सगळे संबंध तुटून गेले होते, पण त्यांची आठवण मनात कुठेतरी होतीच. मी पुणे मुंबई एक्सप्रेसने मुंबईला गेलो. काकू सुमन आता एकटीच राहत होती. तिला बघून मला वाईट वाटलं. त्या सुंदर गुबगुबीत काकू आता खूपच क्षीण झाल्या होत्या. डोळ्यात खोल दुःख होतं. तिला पाहून माझा राग विरघळला. मी तिच्याकडे गेलो. ती मला पाहून रडू लागली. राहुल, मी तुझ्याशी भयंकर अन्याय केला, ती काकू म्हणाली. तू लहान होतास, तुझ्या मनाचा गैरफायदा घेतला. मी तिला मिठी मारली. काकू, भूतकाळ विसरा. मी तुम्हाला माफ केलंय. काकांच्या आत्म्याला शांती लाभो. काकूंनी एक कागद माझ्या हातात दिला. हे वाच, ती म्हणाली. तो कागद काकांच्या वसाहतीचा होता. त्यात लिहिलं होतं, माझ्या पत्नी सुमनची सगळी जबाबदारी राहुलकडे राहील. तो तिच्याकडे गेल्यास त्याला माझ्या संपत्तीचा हक्कदार वारसदार मानावा. मी तिला दुर्लक्षित केलं. तिच्या चुका झाल्या, पण ती चांगली स्त्री आहे. काळजी घ्या तिची. हे वाचून मी थबकलो. काकांनी मला जबाबदारी दिली होती, पण मी नको त्या गोष्टीत गुंतू शकत नव्हतो. मी ऋतुजाशी याबद्दल बोललो. ती म्हणाली, तू तिला आधार देऊ शकतोस, पण तिच्याबरोबर राहू शकत नाहीस. तुझं वेगळं आयुष्य आहे. मी काकूंसाठी एक वृद्धाश्रम शोधून दिलं, जिथे तिला चांगली सेवा मिळेल. तिच्यासाठी एक छोटी रक्कमही दर महिना पाठवायची व्यवस्था केली. माझी आई म्हणाली, तू पुरुषार्थ केलास बेटा. दरम्यान ऋतुजाशी मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. ती म्हणायची, मी तुझ्याशी लग्न करेन तेव्हा तुझ्या सर्व जखमा भरतील, पण तू तुझ्या आईसोबतही प्रेमाने वाग, बाबांसोबतही बोल. एकदा मी गावी गेलो. बाबा शेतात काम करत होते. त्यांची पाठ पाहिली. कात झालेली पांढरशा केसांची. माझे डोळे भरून आले. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. बाबा, मी म्हणालो, भूतकाळ माफ केला. चला आता आपण पुन्हा सुरुवात करूया. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं.
माफी देणारा तू आहेस बेटा. मी तुझ्याहून मोठी चूक केली होती. आई दारात उभी हे सगळं पाहत होती. तीही रडली. मी पुण्यात परतलो. ऋतुजाशी लग्न ठरलं. लग्नापूर्वी मी एकदा माझ्या आईला पुण्यात नेलं. आईने ऋतुजाला पाहिलं आणि आनंदाने तिचा स्वीकार केला. ऋतुजा माझ्या आईला नेहमी सुनंदा मॅडम म्हणून हसतमुख बोलायची. लग्न समारंभ अगदी साधा पण प्रेमळ होता. सूरज आणि अंकित माझ्या साखरपुड्याला होते. कॉलेजचे प्राध्यापकही आले होते. पण सगळ्यात मोठी उपस्थिती माझ्या मनातील शांततेची. लग्नानंतरच्या रात्री ऋतुजा म्हणाली, आता आपण एकत्र आहोत, पण माझी एक अट आहे. आपल्याला मुलाला कधीही एखादी अशी गोष्ट करता येणार नाही ज्यामुळे त्याचं बालपण भंगेल. आपण त्याला शिकवूया की शरीराचा आदर हाच प्रेमाचा आदर आहे. मी तिच्याकडे पाहत राहिलो. या स्त्रीने मला एक नवीन जन्म दिला होता. मी आता 28व्या वर्षात होतो. लग्नाला 4 वर्ष झाली होती. ऋतुजा केवळ ही पत्नी नव्हती, ती माझी जोडीदार, समीक्षक आणि प्रेक्षक होती. पुण्यात एका खाजगी अभियांत्रिकी कंपनीत मी सहाय्यक म्हणून व्यवस्थापक म्हणून कार्य करत होतो. ऋतुजा एका शाळेत शिक्षिका होती. आमचे घर अगदी साधे पण उबदार होते. पण जीवन म्हणजे केवळ गुलाबी रंगाचे क्षण नव्हते. ते अंधार, उजेड, सावल्या यांचा मिलाप होता. एका रविवारी सकाळी उठलो तर ऋतुजा खिडकीजवळ उभी होती. तिच्या हातात एक पत्र होतं. तिनं ते माझ्याकडे वाढवलं. ते काकू सुमन यांचं पत्र होतं. प्रिय राहुल, मी इथे वृद्धाश्रमात स्थिरावले आहे. इथली सेवा चांगली आहे. मी एका छोट्याशा हस्तकला गटात सामील झाले आहे. मला शिवणकाम येतंय. मी इतरांना शिकवते. तुझ्यामुळे मला समाधान मिळालं. पण एक विनंती आहे. काकांच्या एका नातेवाईकानं माझ्याशी संपर्क केला आहे. तो मला त्यांच्या मालमत्तेसाठी त्रास देतो. कृपया अधिवक्त्याचा सल्ला घेशील का? पत्र वाचून मी ऋतुजाकडे पाहिलं. ती म्हणाली, काकूंना एकटं सोडू शकत नाही. आपण मदत करूया. मी एका अभिवक्ता मित्राशी संपर्क साधला. सगळं कायदेशीर मार्गानं सोडवलं. काकूंच्या नावावर काही जागा होती, ती सुरक्षित करून ठेवली. या प्रकरणात मी काकूंना मदत करत असताना एके दिवशी माझी नजर एका जुन्या वहीवर गेली. ती काकूंनी मला पाठवली होती. त्यात एक गोष्ट लिहिली होती ज्याने मला पुन्हा एकदा विचार करायला लावला. राहुल, सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे पाहिजे. तुझे वडील मिलिंद हे फक्त माझे प्रेमी नव्हते. ते तुझ्या आईच्या माहेरच्या संपत्तीचा काही भाग माझ्यामार्फत बाजारात विकू पाहत होते. मी त्यांची अवैध मदत केली. पण मला जाणीव झाली की मी तुझ्यासोबत जे केलं त्याहून गंभीर ते आहे. कारण तू निष्पाप होतास. तुझी आई आजही अंधारात आहे. हे वाचून माझा थरकाप उडाला. म्हणजे वडिलांचा प्रपंच, काकूंचे संबंध, संपत्ती या सगळ्याची एक साखळी होती. आईचा माहेरचा हक्क जाणून बुजून लपवला होता. मेहंदीचा हात, जातीय नाती, सगळं काही पैशासाठी. मी हे ऋतुजाला सांगितलं. ती म्हणाली, सत्य सांगणे तुझ्यासाठी कठीण असेल, पण तू स्वतः निर्णय घे. मी हे ऋतुजाला सांगितलं. ती म्हणाली, सत्य सांगणे तुझ्यासाठी कठीण. मी गावी गेलो. आई अंगणात फुलांच्या रोपांशी बोलत होती. बाबा शेतात होते. मी आईला जवळ घेतलं. आई, गोष्ट सांगतो, पण तू धीर धर. तिनं डोळं मिटलं. सांग बेटा, मी बरी आहे. मी पत्रातील तपशील तिला सांगितला. आई स्तब्ध राहिली. कितीतरी वेळ गेला. शेवटी ती म्हणाली, मला वाटलं सुमन ही फक्त एक बेजबाबदार स्त्री होती, पण तुमच्या बाबांनी तर संपूर्ण डाव रचला होता. रात्री बाबांशी सामना केला. ते रडले. हो, खरं आहे. तुझ्या आईच्या वडिलांनी दिलेली जमीन मी विकली, पण काही भाग सुमनमार्फत विकला. मी पश्चात्तापी आहे. आई पुढे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, दुःखही नव्हतं, फक्त शांतता होती. मिलिंद, मला या घरात राहायचं नाही. मी राहुलजवळ पुण्याला जाईन. तू हवं ते कर. बाबा थबकले. सुनंदा, पुन्हा एक संधी दे. दिली होती, आई म्हणाली. 2दा दिली. तिसरी संधी स्वतःला दे. आई सोबत पुण्याला गेलो. ऋतुजानं तिला मोठ्या आदराने वागवलं. आई आता स्थानिक महिला बचत गटात सामील झाली. तिने नव्याने आयुष्याची सुरुवात केली. बाबा कोल्हापूरला एका वेगळ्या गावी राहू लागले. दरम्यान आम्हाला एक हर्षद वार्ता कळली. मी आणि ऋतुजा लवकरच पालक बनणार होतो. एका सुंदर रात्री मी तिच्याजवळ बसलो होतो.
राहुल, ती म्हणाली, बाळाचे नाव काय ठेवणार? मी म्हणालो, जर मुलगी झाली तर नाव ठेवू सुनंदा, जर मुलगा झाला तर सत्यकी, कारण सत्य आणि साहस हेच त्याला हवं. तिने मान हलवली. मी तिच्या पोटावर हात ठेवला, आतल्या बाळानं पाय मारला, जणू तोही सहमत होता. ऋतुजा एका मुलाला जन्म देणार होती. मी त्याच्या आगमनाची वाट पाहत होतो. या साऱ्या प्रवासात मी शिकलो की पैशाची वासना कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. सत्य कितीही कटू असलं तरी ते सामोरं गेलं पाहिजे. दुसऱ्यांच्या शरीराकडे पाहणं म्हणजे फक्त क्षणिक इच्छा नव्हे, तर त्यातला बरा विश्वासघात होतो. स्त्री ही फक्त सुखासाठी नसते, ती शक्ती असते. बाळ जन्माला आल्यावर मी त्याला माझ्या कुशीत घेतलं. त्याच्या डोळ्यात बघितलं. तो निरागस होता, कोमल होता. मी मनोमन प्रतिज्ञा केली की त्याला स्वच्छ संस्कार देईन. स्त्री व पुरुष यांच्यातील संबंध प्रेमाचे, सन्मानाचे आणि सत्याचे शिकवीन. आईने मुलाच्या कपाळावर आशीर्वाद दिला. ऋतुजा म्हणाली, राहुल, ही कथा संपू नकोस, ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. मी हसून म्हणलो, नक्कीच. ही कथा नाही तर एक धडा आहे. आणि आम्ही तिघे, मी, ऋतुजा आणि आई, नव्या संसाराची सुरुवात केली, जिथं प्रेम, सत्य आणि एकमेकांचा आदर हा मंत्र होता. बाबा कोल्हापूरहून बराच वेळ बदलून परत आले होते. त्यांनी विनंती केली, घरात परत येता का? आई काही वेळ गप्प होती, मग म्हणाली, पण माझ्या अटी असतील. आता खोटं नाही, व्यवहार नाही, फक्त विश्वास हवा. बाबांनी होकार दिला. काकू सुमन यांनीही आम्हाला पत्र लिहिलं की त्या आता पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यांनी वृद्धाश्रमातच राहून समाजकार्य सुरू केलं. त्यांच्या चुकांबद्दल त्या नेहमी दुःखी असत, पण कुणाला त्रास देत नसत. आम्ही एकत्र येऊन मोठा परिवार झालो. जखमा होत्या, पण बरा होण्याची तयारी होती. मी आता 30 वर्षाचा झालो होतो. माझा मुलगा सत्यकी आता 1.5 वर्षाचा होता. आई सुनंदा आमच्यासोबत राहत होती. वडील मिलिंद कोल्हापूरहून परतले होते, पण त्यांना घरात पूर्वीचे स्थान नव्हते. ते एका वेगळ्या खोलीत राहत, स्वतःचा स्वयंपाक करत, स्वतःची वर्तुळे निर्माण करत. काकू सुमन वृद्धाश्रमात समाधानी होत्या. माझ्या आयुष्यातील सर्व पात्रे आता त्यांच्या प्रवासात होती, पण माझा स्वतःचा प्रवास अजून संपला नव्हता. एके दिवशी सत्यकी खेळताना पडला. त्याच्या गुडघ्याला जोराची दुखापत झाली. तो ओरडला तेव्हा माझ्या हातपायांनी काम केले नाही. मला जाणवलं की मी जितक्या घट्टपणे त्याला धरून ठेवतो, तितक्याच घट्टपणे मी स्वतःलाही धरून ठेवतो. ऋतुजा ही माझ्या शेजारी आली आणि म्हणाली, राहुल, तू त्यांच्यासाठी इतका घाबरतोस कारण तुला स्वतःचं बालपण आठवतं, पण तो तुझ्यासारखा नाही. त्याचं बालपण वेगळं आहे. तिचं बोलणं बरोबर होतं. मी सत्यकीला अतिसुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून त्याला माझ्यासारख्या वेदना होऊ नयेत. पण प्रत्येक मुलाला आपला असा प्रवास करावा लागतो. ठरवलं की मी एक पुस्तक लिहीन, उघडे डोळे मिटलेले दिवस असं त्याचं नाव ठेवलं. माझ्या बालपणातील त्या काळावर सुरुवातीला हात उचलत नव्हता, पण मग मनातल्या मनात म्हणालो, जर मी हे लिहिलं नाही तर या सर्व घटनांचा अर्थ काय? ऋतुजा म्हणाली, तुला जर बोलायचं असेल तर बोल, मी तुझ्या सोबत आहे. मी लिहायला सुरुवात केली. छोट्या छोट्या घटना, छोटं वाक्य, प्रसंग, जसं ते घडलं तसं. एका रात्री उशिरापर्यंत लिहत होतो. सत्यकी झोपला होता. आईही होती. ऋतुजा माझ्या शेजारी बसून चहा घेत होती. अचानक दारावर टकटक झाली. रात्रीचे 11 वाजले होते. मी दार उघडलं तर बाहेर एक मुलगी उभी होती. तिनं सांगितलं की ती माझ्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याची मुलगी अंजली होती. तिचं वय 16 वर्ष. अश्रू ढाळत होती. मी तिला आत बोलावलं. तिनं सांगितलं की तिचे वडील तिला त्रास देत होते. ती म्हणाली, सर, आता राहवत नाही. आईलाही काही हरकत नाही. मी शाळेत जाते, पण घरातील यातना संपत नाहीत. ही गोष्ट ऐकून माझ्या अंगाची लाही लाही झाली. मला माझी स्वतःची भूतकाळातील दुर्बलता आठवली. मी तिला सांगितलं, अंजली, तू खूप धाडशी आहेस. इथेच राहा. मी उद्या काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी मी त्या सहकार्याला बाजूला घेतलं. त्याच्याशी गंभीरपणे बोललो. तो पहिल्यांदा सावरला, पण नंतर स्वीकारलं, मी आजारी आहे. राहुल, तो म्हणाला, मला मानसिक तज्ज्ञांची गरज आहे. मी त्याला नामांकित मनोपचार तज्ज्ञांचा संपर्क दिला. अंजलीला आमच्या घरी काही दिवस ठेवलं, पण अंजली मुक्कामामुळे घरात एक वेगळंच हलचल निर्माण झाली. ऋतुजा तिला खूप प्रेम करू लागली.
पण आईला काहीतरी वेगळंच दिसलं. एक दिवस आईने मला बाजूला नेऊन विचारलं, राहुल, तू अंजलीकडे कसं पाहतोय? आई, ती माझ्यासाठी मुलीसारखी आहे. मी म्हणालो, बरं, पण तुझ्या डोळ्यात एक चमक दिसते. तेव्हा मला भीती वाटली. आई म्हणाली. तिचे शब्द माझ्या कानात घुसले. ते बरोबर होतं. मला वाटलं मी पूर्णपणे बदललो आहे. पण अंजलीकडे पाहताना कधीकधी एक क्षणभर मन थांबायचं. ती 16 वर्षाची होती. तिच्यात एक ताजेपणा होता. मी घाबरलो. ती 16 वर्षाची होती आणि मी ऋतुजाशी उघडपणे बोललो. तिने माझा हात घट्ट धरला. तू वाईट विचार करतोस हे आपण लपू शकत नाही, पण त्या विचारावर नियंत्रण ठेवायचं असतं. तू ठेवू शकतोस. मी अंजलीला तिच्या मावशीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. तिच्या वडिलांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर उपचार करण्याचा योग्य मार्ग निवडला. ते आजही थेरपी घेत आहेत. या घटनेनंतर मी स्वतः मानसिक समुपदेशन घ्यायला सुरुवात केली. माझ्या बालपणीत त्या अनुभवांनी माझ्यात एक कायमची असुरक्षितता निर्माण केली होती. समुपदेशकाने सांगितले, तू स्वतःवर रागावू नकोस. विचार येणं वेगळं, त्यावर कृती करणं वेगळं. तू कृती करत नाहीस, हीच तुझी ताकद आहे. ही बाब लक्षात आल्यावर मी अधिक हलका झालो. एक दिवस सकाळी उठलो तर सत्यकी माझ्या पलंगावर चढून आला होता. त्यानं माझ्या कपाळावर बोट ठेवलं आणि म्हणाला, बाबा. मोठे बाबा गेले. मी प्रश्नार्थकपणे पाहिलं. तो म्हणाला, स्वप्नात गेले. 10 मिनिटांनी फोन आला. वडील मिलिंद यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने मी हादरलो. आई रडली. ऋतुजा तिला सावरत होती. अंतिम संस्काराच्या वेळी मी वडिलांच्या चितेजवळ उभा होतो. त्यांच्या आयुष्यात मी रागावलो होतो, दुखावलो होतो, पण ते क्षण आता क्षुल्लक वाटू लागले. मी मनात म्हणालो, बाबा, तुम्ही शांत व्हा. चितेतून धूर उठला. त्याचबरोबर माझ्या मनातील कोपरा हलका झाला होता. अंतिम संस्कारानंतर घरी आल्यावर आई माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. राहुल, मला वाटलं होतं की मी कधीही त्यांच्याकडे परत जाणार नाही, पण आज त्यांच्या प्रेताकडे मी रडले. त्याची क्षमा कर मला. आई, क्षमा करायची काहीच गरज नाही. तू माणूस आहे, देव नाहीस, मी म्हणालो. ही सर्व प्रक्रिया पुस्तक रूपाने लिहिण्याची मी संपूर्ण काम केलं. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पहिली प्रत ऋतुजाला दिली, दुसरी आईला, तिसरी सत्यकीला. बाबांची प्रत चितेवर जाळली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.